नमस्कार. रिया रवी गायकवाड ही आता प्रॉपर रवीची बायको झालेली असते. तिने आता घरी येताच असा काही धुमाकूळ घातलेला असतो. त्यानंतर देविकाला कळून चुकलेलं असतं. आता मीराच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आणि अशातच आपण पाहतोय नेमकं रियाने काय केलेलं असतं. आता रियाला तर प्रॉपर मीराकडून आधीच कळालेलं असतं की या घरात देविका नावाची आधी एक रुचिंडिका राहत आहे, जी या घरात खूपच गोंधळ घालत आहे, तमाशा करत आहे आणि हिला आधी धडा शिकवलाच पाहिजे असं रियाने स्वतःच्या मनात पक्क केलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता घरात आलेल्या रियाचं मीरा स्वतःच्या पद्धतीने छान असं स्वागत करत असते औक्षण करून. पण निरूपाने मात्र आता रियाला रोखलेलं असतं. निरूपा म्हणत असते, काय गे, काय चालवलेस काय तू? स्वतःला काय या घरातली महाराणी समजतेस की काय? स्वतः औक्षणाचं ताट तयार करून छान तिचं औक्षण करणार तू? हे बघ, हे घर माझं आहे. या घरात काय करायचं आणि काय नाही हे अजूनही मीच ठरवते आणि माझ्यानंतर माझी देविका ठरवणार. आता अशातच आपण पाहतोय देविकाला आता मस्त वाटलेलं असतं निरूपाचं हे बोलणं ऐकून. आणि अशातच आता देविका म्हणत असते, हो हो आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या मीराला ना तर काही कळतच नाही. अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, अहो बाईसाहेब, असं काय करताय? अहो, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. नवीन सून जर घरात येत असेल तर तिचा गृहप्रवेश औक्षण करूनच केला पाहिजे, असं काहीतरी आहे ना? त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, मीरा, तुला कळत नाही का आई काय म्हणतायत त्या? जर त्यांना हे मान्यच नाही आहे तर तू कशाला शहाणपणा करतेस? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, देविका, तू जरा गप्प बस. तुला यातलं काहीच माहिती नाही असं वाटतंय, त्यामुळे तू मधं न बोललेली बरी. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, मीरा, माझ्या सुनेला अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही, नाहीतर आत्ताच्या आत्ता हाताला धरून घराबाहेर काढेन तुला. त्यावर लगेचच आता मागून सत्या पुढे तो म्हणत असतो, निरूपा, शहाणपणा तर तू करूच नको. जर तू करायचा प्रयत्न केलास ना तर मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव, इथल्या इथे तोंडावर आपटशील. आणि अशातच आता निरूपाला कळून चुकलेलं असतं, सत्यापुढे जर काही बोलायला गेले तर निश्चितच या नवीन पोरीसमोर हा सत्या माझा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू, कर सुरू तू, मी आहे तुझ्याबरोबर. असं म्हटल्यावर आता थेट निरूपा आणि देविका तोंडघशी पडलेले असतात. आणि लगेचच मीराने आता रियाचं छान असं औक्षण करत तिचा गृहप्रवेश करून घेतलेला असतो. रिया आणि रवी आता छान घरात आल्यानंतर आपण पाहतोय आता रियाने पहिलाच महाधमाका केलेला असतो, तो म्हणजे बाजूला असलेल्या देविकाच्या पायात पाय अडकवून तिला पाडलेलं असतं. देविका धाडकन खाली पडते आणि थेट तिचं तोंड हे मीराच्या पायाजवळ असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते, ही अशा पद्धतीने माफी मागायची पद्धत आवडली बरं का? असं म्हटल्यावर आता थेट देविका म्हणत असते, काय पण काय बोलतेस? एक तर तू मला पायात पाय घालून अडकवलंस आणि त्यानंतर पाडलंस आणि थेट माझा अपमान करतेस तू. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, हो ना, वाटतोय ना अपमान? तसाच अपमान माझ्या मीरा बहिणीचा करायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रिया, अशा पद्धतीने वागणं बरं नव्हे. दुसरा एखाद्याने जर काटे पसरतील ना तर आपण फुलं पसरावी. त्यावर आता रिया म्हणत असते, नाही मीरा बहिणी, मी असं नाही वागू शकत, कारण माझ्या डोक्यात जातात अशी माणसं. अशा माणसांना कसं फाट्यावर मारायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. असं बोलून आता जवळजवळ रियाने या निरूपा आणि देविकाला चांगलाच टोमणा मारलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, रिया, जास्त विचार करू नको या दोघांचा, नाहीतर तुझ्या बी डोक्याचा भुगा व्हायचा. त्यापेक्षा तू तुझं चाललंय तसं चालू दे. बाकी या दोघांना जसं वागायचं तसंच वागणार त्या. वरून ब्रह्मदेव जरी खाली आला ना आणि त्याने सांगितलं, अरे बाबा असं नका वागू, तरी ह्या दोघी त्याला अक्कल शिकवतील आणि मग तो पृथ्वीवर येण्याचंच बंद करून टाकेल.
असं वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट रियाला हसू फुटतं आणि ती म्हणत असते, सत्या दादा तुम्ही पण ना एकदम कमाल करता. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट ते प्रकरण तिथं मिटलेलं असतं. आणि मग दुसऱ्या दिवशी आता देविका या निरूपाच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि ती म्हणत असते, अहो आई असं काय करताय तुम्ही, अशा शांत बसून कसं चालेल, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. आधी ती मीरा एकटी होती, तिला आपण तेव्हा हँडल करू शकत होतो, पण आता पाहिलंत ना एवढूसा जीव ती रिया किती बोलते. मला तर असं वाटतंय आपण तिच्या नादी लागलो तर ती आपली चटणी करेल. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, मला बी तसंच वाटतंय. इकडे आपण पाहतोय फायनली आता शेवटी देविका म्हणत असते, आई आपण एक काम करूया का, आपण या रियाचा ना तंगडाच तोडून टाकूया. त्यावर आता देविकाला असं बोलताना पाहून निरूपा म्हणत असते, जे काही बोलशील ते हळू बोल आणि जरा विचारपूर्वक बोल. कसा मोडायचा तंगडा सांग मला. आणि लगेच देविकाने सांकेतिक भाषेमध्ये आता निरूपाला सगळा प्लॅन समजावून सांगितलेला असतो. निरूपा म्हणत असते, खरंच किती हुशार आहेस तू. आणि लगेचच आता प्लॅन बी हा स्टार्ट झालेला असतो. आणि लगेचच आता निरूपाच्या मदतीने या देविकाने या रवीच्या बेडरूम बाहेर तेल सांडून ठेवलेलं असतं, जेणेकरून ही रिया तिथून जाईल आणि पाय सरकून ती खाली पडेल. पण तसं न होता थेट तिथे देविकाच आपटते आणि धाडकन आपटल्यामुळे तिचा मोठासा आवाज झालेला असतो. घरातले सगळेच तिथे जमतात आणि अशातच आता देविकाला खाली पडलेलं बघून लगेचच आता रिया म्हणत असते, अगो बाई या तेलावरून कोणतरी पडलेलं दिसतंय, म्हणजे तेल कोणासाठी टाकलं होतं नक्की. असं बोलून आता थेट रियाने एकच वेगळी गोंधळ निर्माण केलेला असतो. रिया म्हणत असते, बघितलंत का मीरा वहिनी, या बाईने इथे तेल सांडलं होतं मला खाली पडण्यासाठी, पण मला हे आधीच कळल्यामुळे मी हिला त्याच्यावरनं दिलं ढकलून आणि तिला कळून दिलं की तेलावरनं पडल्यावर कसं वाटतं. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, काय काय पोरी तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही, तेल तिच्याकडनं चुकून सांडलं असेल म्हणून काय तू तिला तेलावरनं ढकलणार का. आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी रिया म्हणत असते, तुम्ही तर मध्ये बोलूच नका, कारण तुम्ही तिला नको ती साथ देताय. आणि लक्षात ठेवा ही देविका दिसते तशी नाही आहे. एकच दिवस झाला आहे मला येऊन या घरात, पण या घराचं वाटोळं करण्यासाठी ती अक्षरशः पहिल्यापासून पावलं टाकत आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सत्या म्हणत असतो, अगदी बरोबर ओळखलंस तू. या निरूपाला तर मी आधी ओळखलंय, पण या देविकाला तू ओळखलंस. मानलं ग पोरी तुला, मानलं. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, रिया मीराची साथ देऊन या घरात निश्चितच आपला एक चांगला गट तयार करेल का, आणि त्यानंतर या देविका आणि निरूपाचा माज उतरवू शकेल का. कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.